मित्रांनो, पाण्याचं रौद्र रूप तर आपण नेहमीच बघतो, पण पाण्याखाली दडलेला इतिहास कधी पाहिलाय का? आज आपण अशा एका सफरीवर चाललोय, जिथे अनेक दशकांपूर्वी एक अख्खं गाव धरणाच्या पाण्यात विलीन झालं होतं आणि आज निसर्गाने वाट करू दिली आहे. तेव्हा तो इतिहास पुन्हा आपल्यासमोर आलाय. प्रवासाची सुरुवात झाली महाबळेश्वरमधून आणि आपण आता आहोतो महाबळेश्वर तापोळा रस्त्याला. आणि घाटातून जात असतानाच आपण आलो या शिवसागर पॉइंट जवळ. इथूनच कोयनेचा विस्तीर्ण बॅकवॉटर पाहायला मिळतो. निसर्गाचा हा आविष्कार पाहून प्रवासाचा सगळा थकवा कुठच्या कुठं निघून जातो. म्हणतात ना, प्रवास सुंदर असेल तर ध्येयाची काळजी उरत नाही. तर मंडळी, आता आपण पोहोचलोय शिवसागर पॉईंटच्या जवळ, जे की तळदेव गावाच्या मागेच आहे. ते तिथे तुम्हाला तळदेव गाव दिसतं आणि तळदेव गाव इकडे आहे पुढे. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर तळदेव गावाच्या पुढे हा पॉईंट आहे. आणि इथे तुम्ही पाहताय तर ही कोयना नदी आहे, कोयना जलाशय आहे, ज्यालाच की शिवसागर जलाशय ही म्हणतो आपण. तर तिकडे पुढे राहिला मकरंदगड, तो तिथे दिसतोय तो. आणि ही अशी सह्याद्रीची रांग आहे. इकडे योतेश्वरचा डोंगर आहे पुढे, तिथे त्याचाही आपला ब्लॉग येणार आहे एक तिथल्या जत्रेचा. तर आपण आता हेच इतकं पाणी कमी झाले असल्यामुळे जे काही वास्तू बाहेर आलेल्या आहेत आता त्या गावाच्या कसबे बावनोलीच्या, सो त्याच आपण पाहायला चाललोय. पॉइंटवरून दिसणाऱ्या नजारा पाहून आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. बाईक राईड आणि त्यात सातारचे हे असे वळणावळणाचे घाट रस्ते लीन होऊन कॉर्नरिंग करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. रायडर्सना हा फील नक्कीच समजेल. रस्ताही अगदी तुपासारखा मस्त आणि मजेशीर आहे. रस्त्याचं रुंदीकरण झाल्यामुळे अगदी 2 एसट्या सहजपणे जातील असा इतका रुंद रस्ता पाहायला मिळतो आपल्याला. सोबतच रस्त्याच्या उजवीकडे आपल्याला कोयना जलाशय पाहायला मिळतं. हे गाव परिसर असल्यामुळे रस्त्यामध्ये अचानक गुरंढोरं येण्याची शक्यता असते. जात असताना आपली वाहने काळजीपूर्वक व सावकाशी चालवा. पुढे येऊन इथे गाडी जरा बाजूला लावली आणि समोर दिसलं सोळशी नदीचं हे विहंगम दृश्य. नदीच्या कडेला वसलेली छोटी छोटी गावं मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातात. समोर जी नदी दिसतेय ना, ती आहे सोळशी नदी. महाबळेश्वरच्या डोंगरातून उगम पावणारी ही नदी पुढे तापोळ्याला जाऊन आपल्या कोयना नदीला मिळते. एवढ्यावरच हा प्रवास थांबत नाही. पुढे संगमेश्वर मंदिराच्या जवळ या दोन्ही नद्यांमध्ये कांदाटी नदी येऊन मिसळते आणि तिथे तयार होतो एक अथांग विहंगम असा त्रिवेणी संगम. भोवताली हा पसरलेला अथांग पाण्याचा साठा आणि वेढून त्याला उभा असलेला आपला राखट कणखर सह्याद्री, हे सगळे डोळ्यात साठवून घेताना मनातून एकच आवाज येतो, हवा उगच या परिसराला महाराष्ट्राचं काश्मीर म्हणून म्हणत नाही. आता इथून पुढे जात असताना एक अर्धवट राहिलेली जुनी इमारत पाहायला मिळते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही प्रॉपर्टी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बेकायदेशीर मालमत्ता होती, जी नंतर जप्त केली गेली. यात कितपत सत्यता आहे ठाऊक नाही, पण या निर्जन जागेकडे बघून मनात एक गूढ नक्कीच निर्माण होतं. आपण येऊन पोहोचतो या वाघेऱ्या गावामध्ये. आता इथूनच आपल्याला या डाव्या बाजूच्या वळणावर गाडी वळवायची आहे. हे बघा, इथूनच सुरू होतोय आपला खराखुरा ग्रामीण भागाचा रस्ता. आता सध्या उन्हाळा असल्यामुळे आजूबाजूला थोडी रखरख आणि सुकलेलं वातावरण दिसत असलं, पावसाळ्यानंतर हा सगळा परिसर एखाद्या नंदनवनासारखा नटून जातो. त्यामुळे पावसाळ्यात आपण इथे पुन्हा एकदा नक्कीच येणार आहोत. तोवर सध्या तुम्ही या सुंदर
आणि शांत गावाच्या रस्त्यांचा आनंद घ्या. त्यांनी जात असताना आजूबाजूला दिसणारी कौलारू घरं मनाला थेट आपल्या मूळ गावाकडे घेऊन जातात. आणि त्यातच रस्त्याच्या कडेला दिसणारा हा आपला लालपरी म्हणजेच एसटी बसचा छोटासा थांबा. शहरात किती आलिशान गाड्या आल्या तरी लालपरीच्या थांब्याकडे बघून जी गावरान आपुलकी वाटते ना, ती कशातच नाही. कित्येक पिढ्यांचा प्रवास, सुखदुःख या थांब्यांनी जवळून पाहिला आहे. मागेचे तुम्हाला डोंगर आणि त्यावर असणाऱ्या पवनचक्क्या दिसतायत ना, तोच आहे जुना राजमार्ग, जो थेट साताऱ्याला जोडायचा. या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावांचं सौंदर्य खरंच खूप सुंदर आहे. आता आपण आपल्या डेस्टिनेशनच्या अगदीच जवळ आलोय. इथे कधी अथांग पाणी असतं, पण आज पाणी आटल्यामुळे जमीन उघडी पडलीये आणि समोर पुलाचं कामही वेगाने सुरू आहे. तर मंडळी, आता आपण पोहोचलो. इथून खालून आलो आपण आणि जो आपण जुगाड केला होता ना माईकचा, तो काय फ्लॉप झाला. आवाजच प्रॉपर कॅप्चर नव्हता होत. तर आपण आलो आहोत तिकडून महाबळेश्वरकडून. इथे तुम्हाला फलक हा तेटली, गोगवे, तापोळा इकडे जातो हा रस्ता. इकडूनच आपण आलो आहे आत्ता जस्ट. तर इथून आपल्याला उजवीकडे जायचं आहे बामनोली गावाकडे. आणि राहिली गोष्ट त्या रस्त्याची, तर तो रस्ता जातो साताऱ्याला, कास तलाव करत. कास गाव आणि कास तलाव, परत मग आणखीन अनेक गावं आहेत, ती गावं करत तो पुढचा रस्ता जातो. तर आता आपण जाऊया इकडे खाली आणि शेवटी आपण येऊन पोहोचतो बामनोली गावामध्ये. इथून समोरच कोयनेचा तो विस्तीर्ण पण यंदा प्रचंड पाणी कमी झालेला जलाशय दिसत होता. पण इथे आल्यानंतर एक गडबड झाली. आपण चुकून अलीकडच्या बाजूने खाली उतरलो होतो. पण जुन्या गावचे जे मूळ अवशेष आहेत ना, ते खरं पलीकडच्या बाजूला होते. मग काय, वेळ न घालवता आपण तिथून गाडी फिरवली आणि पलीकडच्या बाजूला जाण्यासाठी रस्ता कोणता होता माहीत आहे का? थेट त्या सुकलेल्या जलाशयातनच आणि नदीच्या अथांग पात्रातूनच. हो, म्हणजे जिथे पावसाळ्यानंतर पाणी पूर्णतः भरून असतं, तिथूनच आता आपण बाईक चालवतोय. म्हणजे जर इथे पाणी असतं तर आता आपण पाण्यातून बाईक चालवत असतो. मित्रांनो, हा फक्त जमिनीचा तुकडा नाही, तर पाण्याखाली गेलेला इतिहास आहे. 1950 ते 60च्या दशकात जेव्हा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणजेच कोयना धरण उभारलं गेलं, तेव्हा या धरणाच्या शिवसागर जलाशयाखाली अनेक गावं विस्थापित झाली. त्यातलेच हे ऐतिहासिक कसबे पेठ बामनोली गाव. यंदा पाणी पातळी कमालीची घटल्यामुळे हा इतिहास पुन्हा जागा झालाय. सभोवताली तो परिसर, अथांग सुकलेला भाग आणि त्यातून वाट काढत राईडची खरीखुरी मजा घेत आम्ही शेवटी पोहोचलो त्या एक्झॅक्ट लोकेशनला. तर मंडळी, आपण पोहोचलोय त्या गावाच्या इथे, बामनोली गावाच्या इथे, कसबे बामनोली. हे आता मेन गाव, मूळ गाव राहिलं वरती तिकडे, आणि हे जे इथे गाव पाण्यात गेलेलं, त्याचे आता फक्त दगड वगैरे घरांची हे जागा दिसत आहेत. चला खाली जाऊया, खाली बघून येऊया. अंगावर काटा येतो. हे जे घरांचे उरलेली दगडी कोनाडे आणि ओटे दिसत आहेत, तिथे कधीतरी कुणाचं घर होतं. हे झाडांचे वाळलेले बुंदे, कधी काळी या झाडांच्या पारावर गावची माणसं गप्पा मारत बसत असतील. आणि हे बघा, त्या काळाच्या मंदिराचे अवशेष. माणसं विस्थापित झाली, पण गावच्या पाऊलखुणा आजही इथे आपली साक्ष देत आहेत.
इतर घरांपैकी ह्या घराचे काय अवशेष एकदम असे भक्कम दिसत आहेत खालच्या दगडी, ज्या की आहे तशा आहेत जागेवरती मोठमोठाल्या दगडी दिसत आहेत. आता हे मंदिर होतं की घर होतं? मंदिर होतं, कारण की इथे बघा आतमध्ये नंदींची मूर्ती दिसते. अर्थातच हे मंदिर होतं आणि हा इकडे गाभारा असावा. तर मंडळी हेच काय होतं कसबे बामनोली गाव, जे आता नदीच्या खाली जातं दरवर्षी, आणि जे की आता नवीन गाव जे बसलंय ते वरती आहे. आणि आपण आलो होतो आता न्यूजमध्ये जे दिसत होते अवशेष असलेलं गाव बामनोली, कास बामनोली गाव. सो पाहिलं आपण तर आता फक्त घरांचे जोते राहिलेले आहेत, तेही पूर्ण जीर्ण अवस्थेमध्ये. खाली एक मंदिर दिसतं, मंदिरचाही जोता दिसतो. सो पाहिलं आपण, हवा मस्त एकदम सन्नाट वारं सुटलंय. जे की माझा आवाज येत असेल नसेल आता ते त्याचा प्रश्न आहे, मला घरी जाऊन नरेशन द्यावं लागतं का काय माहीत नाही. बट इथून आता बघायला काय भेटेल. सो आता इथे एक पुलाचं काम चालू आहे, जे की आता तापोळ्यातला पूल जो आहे, वायर ब्रिज, तापोळा आहिर गावातलं ब्रिज, त्याचं कम्प्लीट झालं आहे. तसंच एक ब्रिज इथे होताना दिसतोय पलीकडे डोंगरांवरती, जे की कासचे डोंगर आहेत, कासची जी रांग आहे, अनेक गावं आहेत तिकडे. सो तिथे पवनचक्क्याही दिसतात. सो हे असे काय निसर्ग आहे इथे बघण्यासारखं. आणि पावसाळ्यानंतर तर हे सर्व पाण्याखाली असतं. आणि तुम्हाला माहितीच आहे वासोटा किल्ल्याची जो ट्रेक असतो, काय म्हणता येईल, बोटची जर्नी जी सुरू होते ती ह्याच गावातून होते. आणि वासोटा किल्ला हा इकडे आहे. सो बाकी मग आपण परत भेट देऊया पाऊस जेव्हा असेल. पावसानंतर आपण एकदा येऊया, कॅम्पिंगही करूया आणि वासोटा किल्ल्यालाही फिरायला बघूया आपण. तर चला आपण निघूया आता परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, आपण रिटर्न जायचं निघालोय. बट आता आपण तो रूट न जाता, म्हणजे तापोळ्याकडनं गोगवे गावकडनं न जाता, आपण जाणार आहोत त्या डोंगर रांगेकडनं, समोर जे दिसतंय तिकडनं, ते जे डोंगर रांगे तिकडून. आणि हा बघा, हा कोयनाचा कसा व्ह्यू दिसतोय पावसाळ्यात भाई, अक्षरशः मस्त एकदम दिसतं पूर्ण इथं. ही जी आता छोटीशी अशी धारा दिसते ना नदीची, अर्थात ती मोठीच आहे आत्ता पण, बट पूर्ण जे तुम्हाला दिसतंय ना मातीसारखं, पूर्ण ते पाणी असतं. इतिहास डोळ्यात साठवल्यानंतर आता वेळ होती परतीची. आम्ही परतीसाठी निवडला कास महाबळेश्वर हा सुंदर मार्ग. बामनोलीतून निघून थोडं पुढे आल्यावर समोर उभं ठाकलं एक अतिशय घनदाट गर्द असं हे जंगल. उंचच उंच झाडं, पानांची सळसळ आणि पक्ष्यांचा आवाज. या निसर्गाच्या अगदी जवळून त्या थंड हवेचा आस्वाद घेत आपली राईड पुढे सरकत होती. या घनदाट जंगलातून वाट काढत आपण पुढे आलो, शांत आणि संत असा कास तलावाच्या काठी. या तलावाचं संत पाणी पाहून मनातला सगळा थकवा कुठच्या कुठे पळून गेला. इथे थोडा वेळ थांबलो, निसर्गाची शांतता अनुभवली आणि पुढे निघालो. आता आपला प्रवास सुरू होतो महाबळेश्वरच्या दिशेने. सोबतीला होते डोंगरांचे हे अवाढव्य आणि दिमागात फिरणारे पवनचक्क्यांचे मार्ग. या पवनचक्क्यांच्या सोबतीने सह्याद्रीच्या कुशीतली ही एक अतिशय अनोखी आणि अविस्मरणीय सफर इथेच संपते. तर मंडळी, आपण पोहोचलोय बगदाद पॉईंटच्या इथे, जे की मुळेश्वर गावाच्या अलीकडे आहे. आणि आपण गेलो होतो त्या डोंगराने पुढे असं तापोळाला, खाली तापोळ्याला, तिकडे पुढे तापोळा आहे. तापोळ्याला न जाता आपण अलीकडूनच टर्न घेतला होता. आणि मग असं 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 सगळं हे करत करत इकडनं अशी गावं करत आपण सो तिथून वर चढलो, कासला गेलो, कास तलाव पहिलं तर आपण तिथे खाली बामनोली गाव पाहिलं. तिथून वरती असं असं करत आता आपण इकडून आलोय वरती. मंडळी, भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये अशाच काही वेगळ्या रूटला. आणि आता पावसाळा सुरू होतोय, सो मी असंच आज सुरू केलं, म्हणलं असंच जाऊया
काय असं हे नव्हतं की व्लॉग करूया वगैरे. मला जस्ट पाहायचं होतं बामनोली, जे कसबे बामनोली गाव आहे. म्हटलं चला ब्लॉग आपण करायचो, आधी बरेच दिवस थांबवलं होतं. कसंही करून आज मी अपलोड करणार आहे, कसा का असं ना. कळशीत कळशी इज इम्पॉर्टंट. येस. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि अशाच पावसाळ्याच्या ब्लॉग्समध्ये. आता सुरू होतोय पावसाळा. खरं आज तारीख आहे 12 जून आणि हे बघा ढग ढग आहेत, पण पाऊस काय होत नाही आहे. तर महाबळेश्वरला होतोय की नाही काय माहिती, जाऊन बघूयाच.